खूप दिवसातून नान करावं म्हणलं, आलं डोक्यात आणि लागले करायला. आणि घरचं नान की नाही हॉटेलपेक्षा पण एक नंबर भारी बनतं. करून 2 तास जरी झालं तरी याचं इलास्टिक अजिबात होत नाही. तर काय करायचं, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, पाव कप दूध, 1.5 ते 2 टेबलस्पून पिठी साखर आणि 1 टेबलस्पून तेल घ्यायचं. सगळं छान मिक्स करायचं की लगेचच एका परातीमध्ये 3.5 कप मैदा घ्यायचा. त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा. चवीपुरतं मीठ पण घालायचं. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गहू पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. आता आधीचे मिश्रण आपण केलं होतं त्यामध्ये पीठ भिजवून घ्यायचं. स्वच्छ ओट्यावरती कोरडं पीठ पसरवायचं आणि दाखवल्याप्रमाणे पीठ 10 मिनिटे मळून घ्यायचं. त्यानंतर त्याला मागे पुढे तेल लावून त्यावर ओला कपडा ठेवून कमीत कमी 2 तास पीठ भिजत ठेवायचं. 2 तासानंतर लागलीच त्याचे गोळे तयार करून घ्यायचे. याचे 8 ते 9 नान आरामात होतात. पुन्हा 10-15 मिनिटांसाठी याला झाकून ठेवायचं. आणि आता चला हँडल असलेला लोखंडी तवा गरम करायला ठेवायचा. एक गोळा घेऊन चपाती प्रमाणे याला लाटून घ्यायचं. नान सारखा अशा पद्धतीने याला आकार द्यायचा किंवा गोल आकार ठेवला तरी सुद्धा चालेल. याला पाणी लावायचं आणि पाणी लावलेली बाजू तव्यावर घालायची, म्हणजे नान तव्याला चिकटून राहील. आणि तवा सुद्धा चांगला गरम झाला पाहिजे, म्हणजे नान यावर चांगला चिकटून राहतो. मध्यम ते मोठ्या आचेवर पहिली बाजू काही सेकंद भाजून घ्यायची. त्यानंतर गॅसवर तवा असा उलटा धरायचा. तव्याचे अँगल चेंज करत नान आपल्याला छान भाजून घ्यायचा. तवा खूपच गरम होता त्यामुळे माझा पहिला नान थोडासा करपला, पण त्यानंतरचे एकदम छान नान करून घेतले. नान सोबत खायला मस्त पनीर टिक्का बनवलाय. लवकरच रेसिपी शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.